माय मला एक गोष्ट सांगा, नामदेव घास चारीला खरं आहे का पांडुरंगाला? खरं आहे. हा सांग कसं. रेला की मग देवा. तेच निवद घेऊन गेला देवळात हा. मंदिरात. देवाला सारवा गेला ना कुठे देव बोलणं ना खायनं ना बघणं. तर मग देवाला रोज देवा तू आमच्या बापाचं हातचं जेवताव निवड हात कसं काय जेवण गेला म्हणून पाय धरला देवाचे. बघ आता जेवलास तर बरं आहेस. आता बघ दोस्त का आपण इथं पर्यंत. मग आता देव आता का करते एकदा त्यांना थर 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 कापला देऊन पाषाणाची मुक्त असत. आता खरंच आता हे ना आपटे ते डोस वळणा देखरू हाय काय करावं म्हणून चांगलं असं माणसाने हे झालं म्हणून देव तेवढं चारीला म्हण खाला म्हण पाणी तांब्यात पाजेला म्हण जागायला म्हणून घरी येऊन आल्यावर घरी शिवा दिले मग परत वाजवीत आलं म्हणून रिकामी निवद का झालं म्हणजे म्हण नामा निवदन देवाला जेवायला घातलं म्हणलं. रोज वडील घालतात आणि मी बी घातला जेवाय म्हणलं. रोज घरला घेऊन येतात आणि तू लबाड बोलायलाच म्हणजे मार दिला नाही माय त्याला मारला देऊन कटकात नाही आहे मी दिला देवाला जेव घातला म्हणला बाकीच मला बापाला मग खरं की खोटा बोटा चल म्हणला. मग गेले म्हणून आणि निवड घेऊन गेले मग गेल्यावर आता का आणि गेल्यावर आता हे खरी खोटी करायचं बाप आडवं बघा निवड घेऊन गेला देवापुढे. आता देवा म्हणला म्हणा हो का तवा खालो आता बी एवढी बार माझं खावा म्हणला सगळ्याच्या पुढे खावा सगळ्याच्या पुढे खावा आता म्हणजे मग आता देवाला नाईला झाले हे लेकराचं तर आणि तसंच करतो म्हणा दुसरं वाटून परात देतो तेव्हा खाल्ला म्हणाली बापानं खायला आडवं भीतीच्या उभारून. मी एवढं 50 वर्ष पूजा करून माझं काही तीच झाली म्हणला. लेकराच्या हाताला जेव्हा सारीला लेकरानं देवाला देव पर्सन मध्ये लेकराला झाले म्हणून घरला गेले म्हणून सांगते तुम्ही जाऊन ते असं ते नामदेवाची कीर्ती झाली. बर पुन्हा मोठं झाला कीर्तन करायला शिकला भजन करायला सगळं झालं.